आज आपण UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन हे अनेक प्रकारच्या एग्जाम घेणारी एक बॉडी आहे, कमिशन आहे. तर ह्या कमिशन मार्फत एक इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस जी एग्जाम घेतली जाते तर त्या एग्जाम बद्दल चर्चा करणार आहोत. Does everybody is comfortable in Marathi or anybody who do not know Marathi? मराठी समझ में नहीं आती ऐसा कोई? Can we discuss in Marathi? Thank you. तर आता ही UPSC जी कमिशन आहे तर ते का निर्माण केले गेलं आहे याचा थोडासा पहिल्यांदा बॅकग्राऊंड बघू. म्हणजे आपल्याला ह्या परीक्षाच काय आहेत, आपल्याला काय ॲटिट्यूडनं अभ्यास करायला लागेल, नेमक्या कोणत्या कार्य करण्यासाठी ह्या परीक्षा घेतल्या जातात हे जर तुमच्या डोक्यामध्ये एकदा क्लिअर असेल तर तुम्हाला तो जो समोरचा मार्ग आहे, कारण ही अकॅडमिक सारखी एक्झाम नाही, त्या गोष्टी तुम्ही बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांकडून ऐकल्या असतील. अकॅडमिक्स म्हणजे तुमचं आजपर्यंतचं जे ग्रॅज्युएशन आहे, तर त्या ग्रॅज्युएशनमध्ये ज्या प्रकारे तुम्ही अभ्यास करता त्याच्यापेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे अशा प्रकारच्या चर्चा तुम्ही ऐकल्या असतील. मग ते असं का म्हटलं जातं? प्लस जे ग्रॅज्युएशनचा अभ्यास करताना तुम्ही जो ॲटिट्यूड अभ्यासामध्ये असतो म्हणजे पद्धती असतात तर त्या बऱ्यापैकी तुम्हाला इथं थोड्या चेंज करावं लागतात. असं का आहे? सगळ्यात बेसिक रिझन आहे की ग्रॅज्युएशनच्या वेळेला बऱ्याच वेळा तुम्ही एक एक्झाम देणार आहे, त्या एक्झामचा रिझल्ट तुम्हाला एक स्पेसिफिक तिथं लाईन आखून दिली गेलेली आहे की 35 मार्क, 35च्या वरती 1 मार्क पडला, 36 मार्क किंवा 35 मार्क जरी पडले तर तुम्ही पास त्या विषयामध्ये. तसं स्पर्धा परीक्षांमध्ये अशी काही कोणतीही डेडलाईन नाही. पहिला फरक. दुसरा फरक, स्पर्धा परीक्षा म्हणजे UPSC आपण जे आज आहे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस यामार्फत जे IAS, IPS, IFS, IRS याच्या सर्व्हिसेससाठी लोक निवडले जातात, उमेदवार निवडले जातात, त्यानंतर अधिकारी बनतात ट्रेनिंग नंतर. तर ह्या परीक्षा नेमक्या कशा वेगळ्या आहेत, परत त्याची तयारी कशी करायला पाहिजे यामधला सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे हे कमिशन. तर हे कमिशन जर इतर कमिशनच्या एक्झाम्स बघितल्या आणि ह्या UPSCच्या एक्झाम म्हणजे तुम्ही जे 10वी 12वी ग्रॅज्युएशनच्या एक्झाम बघितल्या आणि ह्या एक्झाममध्ये फरक काय, तर पुन्हा एकदा त्या एक्झामसाठी तुम्हाला एक सिलेबस असतो आणि त्या सिलेबससाठी तुम्ही त्याच बोर्डाने काय केलेलं आहे, तुम्हाला पुस्तकं छापून दिलेली असतात. ती पुस्तकं वाचल्यानंतर तुम्हाला त्याच पुस्तकामधले प्रश्न विचारणार आहे, तुम्हाला तीच उत्तरं द्यायची आहेत. ते जर तुम्ही UPSCच्या परीक्षेचा विचार केला तर UPSC मध्ये तुम्हाला एक सिलेबस फक्त द्यायचं काम केलेलं आहे UPSCनं. त्यानंतर कोणती पुस्तकं निवडायची, कसा अभ्यास करायचा हे सर्वस्वी तुमच्या ॲटिट्यूडवरती ठरणार आहे आणि त्या बरोबर जे प्रश्न विचारले जाणार आहेत असं कोणतंही बंधन नाहीये की तुम्ही जी पुस्तकं वाचलेली असतील त्या पुस्तकामध्ये त्याची उत्तर सापडणार आहे. तर त्याच्या बाहेर जाऊन त्या ज्ञानावरती आधारित तुम्हाला ती उत्तरं द्यायला लागणार आहेत. म्हणून ह्या परीक्षा इतर परीक्षांपेक्षा थोड्याशा वेगळ्या ठरतात. आता पुन्हा एकदा विषय आपण UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनकडे आणू. जर देश चालवायचा आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शासनाचा पार्ट बनणार आहात, UPSCची परीक्षा देऊन ही सर्वांना माहिती असेल का नाही माहिती तुम्हाला? तुम्ही एक शासन व्यवस्थेचा पार्ट बनणार आहे, तुम्ही अधिकारी बनणार आहे शासनाचे. आता हे अधिकारी कशासाठी लागतात, तर शासन चालवायचं म्हणजे नेमकं काय आहे, तर शासन चालवणे म्हणजे लोकांचे जे प्रॉब्लेम्स आहेत, समस्या ज्या आहेत, तर यांचं निराकरण करणारी एक संस्था म्हणून काम करणार आहे शासन. आता हे जर काम करायचं असेल तर शासन म्हणजे अशी काही एक व्यक्ती किंवा संस्था असं तयार केलेलं नाही आहे जे प्रत्येक देश काय करतो, आपल्याला जशी सुटेबल असेल अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करायचा प्रयत्न करतो. भारतामध्ये देखील अशीच एक व्यवस्था निर्माण केली गेली आहे. ही व्यवस्था चालणार कधी आहे, जर यामधले लोक जर जागृत, चांगले, सचोटीनं काम करणारे असतील तर ही व्यवस्था चालणार आहे. चालणार आहे म्हणजे नेमकं काय करेल, तर ते लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. त्यासाठी लोकांचे प्रॉब्लेम ज्यांना माहिती आहेत असे लोक ह्या व्यवस्थेमध्ये पाहिजेत, सगळ्यात पहिली गरज. त्यामुळे काय केलं जातं, इलेक्शन्स घेतले जातात आणि तुमचे लोकप्रतिनिधी यामध्ये जातात. त्याच्यातल्या काही लोकांचा समावेश
हे शासन म्हणून केला जातो. प्रत्येक जो लोकप्रतिनिधी तुम्ही निवडून दिलेला आहे तो शासन म्हणून जात नाही. त्यापैकी काही लोक हे काय करणार, ज्यांना सगळ्यात जास्त समजतं असा एक म्हणजे ग्रुप जो आहे लोकांचा, तर तो त्याला आपण शासन म्हणून निर्माण करून देतो. पण ह्या लोकांना प्रॉब्लेम्स ऍक्च्युअली सॉल्व्ह कसे करायचे याचं ज्ञान असेलच असं नाही. म्हणून या प्रकारचं ज्ञान असणारे काही लोक हे स्पर्धेतून निवडून दिले जावेत. म्हणून शासनामध्ये दोन प्रकारचे गट आपल्याला आढळतात. एक आहेत लोकप्रतिनिधी जे निवडून दिलेले असतात, तर दुसरे लोकांच्या मधून स्पर्धा परीक्षेतून निवडून आलेले लोक. म्हणजे आपलं जे शासन बनणार आहे ते शासन दोन प्रकारच्या व्यक्तींनी बनलेलं आहे, दोन प्रकारच्या गटाने बनलेलं आहे. एक आहे लोकप्रतिनिधी आणि त्यांना मदतनीस म्हणून जे शासकीय अधिकारी असं आपण सामान्य भाषेमध्ये म्हणू. हे अधिकारी जर निवडायचे असतील तर एक विशिष्ट परीक्षा पॅटर्न असणं गरजेचं आहे. म्हणून ही गरज लक्षात घेऊन ज्या वेळेला कॉन्स्टिट्यूशन आपली घटना निर्माण झाली तर त्या घटनेमध्येच काही कलम ऍड केली गेली. कलम नंबर 315 पासून ते 321 पर्यंत ही परीक्षा घेणारं मंडळ कसं असावं, त्याची कार्य कोणती असावी, कशा पद्धतीनं कोणत्या प्रकारे, अशा पद्धतीची एक बेसलाईन तयार करून घटनेनं दिली. आणि त्या आधारेच जे UPSC युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे याची निर्मिती झाली. असं नव्हतं की आपण देश स्वतंत्र झाल्यानंतरच घटनेतूनच याची निर्मिती झालेली आहे. अगोदर 1926 पासून UPSC हे कमिशन कार्य करतं. पण स्वातंत्र्यानंतर भारतामध्ये कशा पद्धतीचं याचं स्वरूप असावं हे घटनेमध्ये त्याचं महत्त्व ओळखून नमूद केलं गेलं. घटनेच्या कलम नंबर 315 याला घटनात्मक दर्जा दिला. म्हणजे ही नेमकी संस्था काय आहे तर शासन चालवण्यासाठी जे अधिकारी लागणार आहेत ते अधिकारी कसे निवडावे, तर ते निवडणुकीद्वारे निवडले जाणं तसं घातक असू शकतं. म्हणून स्पर्धा परीक्षेतून यांची निवड व्हावी. स्पर्धा परीक्षा कशा पद्धतीने घेतली जावी तर त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा, ती स्वतंत्रपणे ही सगळी प्रक्रिया पार पाडावी. म्हणून UPSCला अतिशय वेगळा दर्जा देऊन UPSC तयार करण्यात आली. या शासनामध्ये हे जे शासन चालवणारे लोक आहेत त्यामध्ये मिलिटरी सर्व्हिसेस, सिव्हिल सर्व्हिसेस दोन्ही प्रकारचे सर्व्हिसेस येतात. दोन्ही प्रकारचे अधिकारी हे UPSC निवडते. उदाहरणार्थ NDA चे जर अधिकारी हे काय आहेत, सगळे मिलिटरी पर्सन्स आहेत, इंडियन मिलिटरी सर्व्हिस मध्ये येतात. तरी सुद्धा सैनिकी सेवा आहे, सैनिकी सेवांची निवड सुद्धा UPSC करते. त्याचप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे मिलिटरी सोडून ज्या सगळ्या सर्व्हिसेस आहेत तर त्यांना सिव्हिल सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. तर त्यांच्याही अधिकाऱ्यांची निवड ही UPSC करते. घटनात्मकच दर्जा आहे म्हणजे तिला त्याच्याकडे स्पेशल असे काही लोक निवडले जातील की ज्यांना ही सगळी प्रक्रिया माहिती आहे निवडीची आणि ते स्वतंत्रपणे कोणताही शासकीय दबाव, ज्याला आपण लोकप्रतिनिधींचा दबाव म्हणू, तर ह्या दबावा बाहेर कार्य करते. अशा पद्धतीने UPSC ची निर्मिती झाली. म्हणजे सगळ्यात पहिलं ही निर्माण का झाली हे आपल्याला कळतं. त्यानंतर मग ही प्रक्रिया कशी सुरू होते, म्हणजे मग यांनी किती लोक निवडावे, काय असावं साधन, तर यासाठी दरवर्षी जे गव्हर्नमेंटचे डिपार्टमेंट आहेत तर ते याच्या बरोबर काम करत असतात. म्हणजे शासन जे आहे तर शासनाचे PMO प्राईम मिनिस्टर्स ऑफिस जे आहे तर प्राईम मिनिस्टर्स ऑफिस मधलं एक डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग, DOPT असं म्हटलं जातं. ते काय करतं, या वेळेला किती लोक रिटायर झाले, किती लोकांची नवीन सर्व्हिसची गरज आहे हे सगळं जाणून घेऊन वर्षामध्ये किती त्या अधिकाऱ्यांची गरज आहे हे सगळे ऑर्डर एकत्र करते. ती ऑर्डर ती सांगते UPSCला की ह्या वर्षी आम्हाला 1000 अधिकारी पाहिजे आहेत सिव्हिल सर्व्हिसेस वाले. त्या 1000 पैकी 100 लोक हे IAS, 200 लोक IPS या पद्धतीनं आम्हाला त्यांची गरज आहे, आम्हाला निवडून द्या. म्हणजे इथं खऱ्या अर्थानं तुम्ही जी पुढच्या वर्षी परीक्षा देण्याचं जर तुमचं ध्येय असेल तर त्या परीक्षेची प्रक्रिया सुरू झाली म्हणायला हरकत नाही.
म्हणजे पहिल्यांदा शासनामार्फत UPSC ला सांगितलं जातं की आम्हाला गरज ह्या वर्षीची किती अधिकाऱ्यांची आहे, त्यामुळं नंतर ही प्रक्रिया सुरू होते. UPSC एक नोटिफिकेशन काढते की ह्या वर्षी ज्या अधिकाऱ्यांची गरज आम्हाला जी परीक्षा मी घेणार आहे तर त्यासाठी इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तर हे वय आहे एवढं असं प्रकारचं ग्रॅज्युएशन असावं आणि या क्रायटेरियामध्ये जे लोक आहेत तर ते सगळे लोक अप्लाय करू शकतात. जर तुम्ही भारताचे नागरिक आहात, जर तुमचं वय 21 ते जर जे काही स्टेप्युलेटेड पीरियड ठरलेला आहे, म्हणजे जर SC कॅटेगरी असेल तर ते 37, OBC कॅटेगरी असेल तर त्यामध्ये त्या 33+2 आता 35 आणि जर ओपन कॅटेगरी असेल तर त्यामध्ये 32 इयर्स असं जर या वयामधला जर कॅन्डिडेट असेल तर तो काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. म्हणजे इथून पुढे म्हणजे जर तुम्ही ऍप्लिकेशन केलं, ऑनलाईन ऍप्लिकेशन आता सुरू झालेले आहेत, ऍप्लिकेशन केलं त्याला तर तुम्ही खऱ्या अर्थानं त्या प्रक्रियेचा पार्ट बनणार. त्या निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही ग्राह्य पकडलं जाल, उमेदवार म्हणून पकडलं जाईल. अशा प्रकारे ही जी परीक्षा आहे या परीक्षेची सुरुवात होते. म्हणजे तुम्हाला जर ही परीक्षा काय आहे असं समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा UPSC काय करते, मला किती पदं घ्यायची आहेत, त्यासाठी काय काय क्रायटेरिया लागणार आहे आणि त्यामध्ये परीक्षेचं स्वरूप काय असेल हे सगळं तुम्हाला एक नोटिसद्वारे, नोटिफिकेशनद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि UPSC जे तुम्हाला माहिती तुमच्या समोर येते तर त्याचं पहिलं 2 स्वरूपामध्ये येते. त्याचं पहिलं स्वरूप म्हणजे ही नोटिफिकेशन असते. म्हणजे जर तुम्हाला UPSC आणि हे जे स्पर्धा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस किंवा ज्याला आपण बोली भाषेमध्ये IAS ची एक्झाम असं म्हणतो, IPS ची एक्झाम असं म्हणतो, तर ही परीक्षा नेमकी काय आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला ही नोटिफिकेशन समजून घेणं गरजेचं आहे. या नोटिफिकेशन ती एवढी विस्तृत असते, एक पुरवणीच एका पेपरची रिलीज केली गेलेली असते. जवळजवळ 70 ते 80 पानाची पुरवणी असते की ज्यामध्ये तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळू शकतं. म्हणजे वय काय, उंची किती कुठल्या पदासाठी असावी, कोणती कोणती पदं आहेत, ह्या वर्षी किती भरली जाणार आहेत, ऍप्लिकेशन कसं करावं, त्यामध्ये ही टप्प्याटप्प्यानं तुम्हाला ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरला जावा याबद्दल ही माहिती दिलेली असते. त्यानंतर मग परीक्षा कोणत्या प्रकारे घेणार, म्हणजे जे UPSC ची परीक्षा 3 टप्प्यांमध्ये घेतली जाते असं कोणीही सदर व्यक्ती तुम्हाला सांगू दे, तो कुठला सोर्स आहे त्याचा, तर ही जी नोटिफिकेशन आहे त्यामध्ये UPSC ने म्हटलेलं असतं की आम्ही ही परीक्षा 3 टप्प्यात घेणार आहे. म्हणजे ते सत्य. जर उद्या चुकून ह्या नोटिफिकेशन मध्ये त्यांनी स्वरूप बदललं तर सगळ्या भारताला सांगायला लागेल की तुम्हाला IAS व्हायचं असेल, जर या नोटिफिकेशन मध्ये आले 2च टप्प्यामध्ये होणार तर 2च टप्पे, त्याला अपील नाही. म्हणजे सगळं जे अल्टिमेट ट्रुथ ऑफ UPSC जे आहे तर ते यामध्ये आहे. म्हणजे जे UPSC चं जे सत्य आहे ते सगळं सत्य या नोटिफिकेशन मध्ये दडलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही UPSC किंवा जे IAS बनायचं स्वप्न बघता तर तुम्हाला ही नोटिफिकेशन व्यवस्थित माहिती पाहिजे. या नोटिफिकेशन मध्ये सगळं म्हणजे सगळं दिलेलं असतं. विषय कोणते, सगळ्या विषयाची लिस्ट, पदं कोणती भरली जाणार सगळ्या पदांची लिस्ट, सिलेबस काय आहे सगळा सिलेबस दिलेला असतो. प्रिलिम्स तुम्हाला जो सिलेबस म्हणून माहिती आहे तो सगळा सिलेबस त्यामध्ये असेल. मेन्स मध्ये प्रत्येक विषयाचा सिलेबस आपण बघितलेला पण नसतो, कारण इतिहासाचं म्हटलं तर इतिहासाचं 2 पानी सिलेबस आहे, भूगोल 2 पानी सिलेबस, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन 1 पानी सिलेबस. हे सगळे सिलेबस जे आहेत मुख्य परीक्षेला जे ऑप्शनल म्हणून निवडले जातात तर ते सगळे ह्या नोटिफिकेशन मध्ये दिलेले असतात. ह्या नोटिफिकेशन मध्ये आणि त्याच आधारे मग आपल्याला कळतं की ही परीक्षा म्हणजे नेमकी काय आहे, कशी घेतली. आता UPSC पहिल्यांदा सांगते तुम्हाला मी परीक्षा घेणार आहे, या पदासाठी एवढ्यासाठी हे लोक बसू शकतात आणि या टप्प्यामध्ये अशा प्रकारे परीक्षा असेल, बॅकग्राऊंड सांगितला. आता नेमकं कळणार कसं, आपल्याला कळालं हे की कशावरती प्रश्न विचारला जाणार आहे, पण प्रश्न काय विचारला जाणार, कसे प्रश्न विचारले गेलेले, अभ्यास काय करावा काय नाही करावा, कळणार आहे आपल्याला नाही. ते कसं कळेल
तर त्यासाठी मग आपल्याला दुसऱ्या टप्प्यात जावं लागेल. यूपीएससी नंतर काय करते, हे नोटिफिकेशन झाल्यानंतर एक डेट दिलेली असते, त्या डेटला परीक्षा घेते. जे पूर्व परीक्षेला बसलेले आहेत, ज्यांनी पैसे भरलेले आहेत, त्यांना अगोदरच केंद्र कळवलेलं असतं. त्या केंद्रावरती जाऊन बसल्यानंतर सकाळी तुमच्या हातात एक पेपर दिला जातो. 2 तास झाल्यानंतर परत गॅप देऊन दुसऱ्या वेळेमध्ये दुसरा पेपर दिला जातो. ही दोनच गोष्टी यूपीएससी तुम्हाला सांगते. म्हणजे दुसरी टप्पा आहे की ज्यामध्ये यूपीएससी तुमच्या समोर आला. तो टप्पा कोणता आहे? ऍक्च्युअली परीक्षेचा, म्हणजे पेपर्स. पहिला सगळ्यात प्रश्न असतो, सगळ्यांच्या मनामध्ये असतो की यूपीएससी प्रश्न कशावरती विचारणार. दुसरा प्रश्न असतो यूपीएससी प्रश्न काय विचारणार. दोन्ही प्रश्नांचे उत्तर यूपीएससीच देते तुम्हाला. आणि ते यूपीएससीचं अनालिसिस करणं, तो इन्फॉर्मेशनचा सोर्स तुमच्या हातामध्ये असणं, हीच ह्या परीक्षेची चावी आहे. कोणीही सत्य बोलतो, असत्य बोलतो, कसं कळणार तुम्हाला की हा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ही गोष्ट ही यूपीएससीच्या अखत्यारात आहे. ते तुमच्या हातामध्ये जे दिलेलं आहे ते म्हणजे ह्या नोटिफिकेशन मधला जो सिलेबस आहे, तो सिलेबस कट करून दिलेला आहे. जर ह्या सिलेबस मध्ये ते असेल तर याच्यावरती प्रश्न येणार. कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकते, जर तुम्ही म्हटलं अरे असे पण प्रश्न यूपीएससीला विचारतात. बऱ्याच वेळेला आजकाल व्हॉट्सअप आणि फेसबुकचा जमाना आहे. व्हॉट्सअपवरती एक वरती वाक्य लिहिलं की यूपीएससीला अशा प्रकारचा प्रश्न विचारलेला आहे आणि खाली काही लिहिलं तर चालतं. ग्राह्य पकडलं जातं. कधी चेक केलं का हे खरंच यूपीएससीला असं विचारलं जातं? काहीतरी ह्या मुलानं 5 रुपये खिशात घेऊन गेला बाजारात, 3 रुपये दिले, तिथं 2 रुपये दिले, इथं 1 रुपया शिल्लक, तर सुद्धा 1 रुपया कसा शिल्लक राहिला, असे काही येतात ना क्विज. यूपीएससी खरंच असले प्रश्न विचारते का? तर नाही. ऑलरेडी काय असतं ते उत्तर चुकीचं असतं, तुम्हाला त्यामध्ये कन्फ्युज केलेलं असतं. फक्त यूपीएससीचं नाव वरती लिहिलं की तुम्ही त्याला जरा जास्त महत्त्व देता. तो जो सोर्स आहे तो खरा आहे का खोटा आहे कसं कळणार तुम्हाला? दोनच गोष्टी आहेत. नोटिफिकेशन मध्ये आहे का, पेपर मध्ये आहे का. त्यामध्ये जर नसेल तर ते यूपीएससीचं नाही. कोण सांगतं? त्या 2 चाचण्यांवरती जर खरं ठरत असेल तर योग्य अथवा अयोग्य. म्हणजे यूपीएससी जर समजून घ्यायची असेल तर त्याचे सगळ्यात बेसिक जे काही तुम्हाला अभ्यासात सुरुवात करायची असेल तर सगळ्यात बेसिक जे आहे तर ते इथं आहे. नोटिफिकेशन, त्यामध्ये सिलेबस काय आहे बघा. दुसरा आहे पेपर्स, आजपर्यंत आलेले पेपर्स तुम्ही चाला. पण प्रॉब्लेम असा आहे यूपीएससीने जो सिलेबस डिझाईन केलेला आहे, हा सिलेबस हा एका कोणत्याही फॅकल्टीच्या विद्यार्थ्याचा सिलेबस नाही. म्हणजे त्यामध्ये आर्ट्सचे विषय असतील, कॉमर्सचे विषय असतील, सायन्सचे विषय असतील, डेंटिस्ट जे आहेत तर त्याच्या संबंधित अभियांत्रिकीचे विषय आहेत, गणिताचे विषय आहेत. त्यामुळं एक सामान्य कुठल्याही एका ग्रॅज्युएशन वाला जर विद्यार्थी हे जर पहिल्याच टप्प्यामध्ये बघायला गेला तर त्याला ते समजणं थोडंसं मुश्किल होतं. हा सगळ्यात मोठा लॅक्युना किंवा प्रॉब्लेमचा भाग आहे. म्हणून तुम्हाला थोडीशी समज आल्यानंतर हे जर तुम्ही चाळलं तर तुम्हाला परीक्षेची अतिशय चांगली ग्रीप येते. पण सुरुवातीला जरी समजत नसेल तरी सुद्धा असं सजेस्टेड असतं की तुम्ही ह्या सिलेबस मधून जायला पाहिजे. प्रश्न कशा प्रकारचे येतात ह्याची थोडी बहुत अंधुक का असेना तुम्हाला कल्पना असायला पाहिजे. मग तिसरा प्रश्न आपल्या मनामध्ये येतो, आपण हळूहळू यूपीएससी समजून घेत काय करतोय तर ही परीक्षा कशी फेस करायची, परीक्षेची तयारी कशी करायची त्या टप्प्यांकडे चाललेलो आहे. म्हणजे मी ह्यामध्ये पहिला टप्पा सांगितलेला आहे. जर तुम्हाला यूपीएससी करायची असेल तर यूपीएससीचं ओरिजिन आपण बघितलं कसं झालेलं आहे, तर तुमच्या स्वरूप कुठल्या स्वरूपात येणार आहे हे बघितलं. त्याच्यातून एक गोष्ट क्लिअर झाली की यूपीएससी करायची असेल तर सर्वात महत्वाचा पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ह्या 2 गोष्टी अतिशय व्यवस्थित माहिती हव्यात. हा खऱ्या अर्थानं यूपीएससीच्या अभ्यासाची सुरुवात होय. आणि त्यामुळे तुमची अभ्यासाची सुरुवात योग्य दिशेने व्हावी म्हणून युनिक अकॅडमी युजुअली कुठलाही विद्यार्थी जो स्वप्न बघतो यूपीएससी करायचं आहे तर त्यांना पहिल्यांदा सिलेबस हातामध्ये देते. जेणेकरून भलेही तुम्ही नंतर संपर्कात येऊ शकला नाही
तुमच्या ग्रॅज्युएशन तुमची दुसरीकडे असतील तरी सुद्धा तुमच्या अभ्यासाला एक योग्य दिशा असायलाच हवी, आणि ती दिशा म्हणजे तुमचा सिलेबस. बऱ्याच वेळेला असं काय रे भाई काय करतो, UPSC करतो, मग हे तुला माहिती पाहिजे, हे वाच, श्रीमान योगी माहिती पाहिजे, वाचा. काय संबंध विचारलं जाईल का? खूप छोटा इतिहासातला पार्ट आहे, इतिहासाचा एकूण सिलेबस मधला केवढा पार्ट आहे, त्यातल्या पण महाराष्ट्राच्या इतिहासामधली एखादी स्पेसिफिक व्यक्तीवरची जर एखादी स्पेसिफिक गोष्ट असेल, ती पण ऐतिहासिक नसेल, कादंबरीच्या स्वरूपात असेल, तर तिचा तुम्हाला कितपत उपयोग परीक्षेत होऊ शकतो. बऱ्याच वेळा असं असतं ना, कादंबरी अरे माहिती पाहिजे वाच, काय बऱ्याच वेळेला होतं ना. स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा म्हटल्यानंतर कौन बनेगा करोडपती लागलं की सगळ्यांचं लक्ष आपल्या बाळाकडे. UPSC करणारे बाळ म्हटल्यावर बच्चांना प्रश्न विचारला तर याला आलाच पाहिजे, बरोबर आहे ना. पण खरंच ती गरज आहे का? आपण परीक्षेच्या स्वरूपामध्ये इव्हन सिलेबस काय आहे हे समजून घेताना आपल्या लक्षात येईल की जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीज ह्यामध्ये खूप फरक आहे. ठीक आहे, अमिताभ बच्चन जो कोण बनेगा करोडपती मध्ये प्रश्न विचारेल तर ते जनरल नॉलेजचे असतात. लांब कोणता, सगळ्यात रुंद कोणता, उंच कोणता, पहिला कोणता, अशा प्रकारचे प्रश्न असतात ना त्यामध्ये. तर ते प्रश्न म्हणजे जनरल नॉलेजचे असतात. UPSC जे एक्सपेक्ट करते तुमच्याकडून ते जनरल स्टडीज आहे. मग जनरल नॉलेज आणि जनरल स्टडीज मध्ये फरक काय आहे हे तुम्हाला समजायला पाहिजे, ते खूप महत्वाचं आहे. ठीक आहे, तर सगळ्यात अभ्यासाचा पहिला जो टप्पा सांगितला जातो तो म्हणजे तुम्हाला सिलेबस माहिती पाहिजे, तुम्हाला क्वेश्चन पेपर त्याच्यावरती येणारे प्रश्न कसे असतात ते माहिती पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न आपल्या मनात असतो की जर सिलेबस मला माहिती आहे, येणारे प्रश्न माहिती आहेत, तर मग आता ह्या प्रश्नांची उत्तरं मला मिळतील कुठून? म्हणजे ती कुठून मिळणार आहेत? तर तुम्ही जे वाचन करणार आहे, जे सोर्स मटेरियल आहे, तर त्याच्यातून मिळणार आहे. म्हणजे अभ्यासाच्या टप्प्यामधला दुसरा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे की तुम्हाला यासाठी काय आहे हे जे नॉलेज पाहिजे. हा मार्ग कळाला कसा? आता तो मार्ग व्यवस्थित पार पाडायचा असेल तर तुम्हाला वाचन करावं लागणार आहे, ज्ञान मिळवावं लागणार आहे. तर हा जो ज्ञान किंवा नॉलेजचा टप्पा आहे, तर मग काय काय वाचायचं? ठीक आहे, नॉलेज मध्ये पहिला टप्पा, दोन प्रकारचे पुस्तकं वाचण्यासाठी सजेस्ट केले जातात. पहिला आहे एक बेसिक रीडिंग, आणि दुसरा असतो स्पेशलाइज्ड रीडिंग. अशा प्रकारेच का सजेस्ट केलं जातं? हे दोन टप्पे का आहेत? त्या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल आणि त्याचा जर लॉजिक्स तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला या परीक्षेचं स्वरूप समजणं महत्त्वाचं असतं. हे स्वरूप तुम्हाला तुम्ही ज्या वेळेला स्वतः अॅनालाइज कराल त्यावेळेला निश्चितच समजेल. ते मी थोडक्यात सांगतो. त्यामध्ये जर तुम्ही आलेल्या प्रश्नांचं अनालिसिस केलं तर तुम्हाला असं कळेल की जे पेपर, जे रीडिंग मटेरियल सांगितलं जाणार आहे, जे वाचलं जातं, तर त्यापैकी युजली 30-70चा फॉर्म्युला सांगितला जातो UPSC मध्ये. म्हणजे तुम्ही जे वाचाल तर त्यामधलं डायरेक्ट किती माहिती असेल तुम्हाला. एखादा प्रश्न तुम्ही कुठेतरी वाचलेला आहे, डायरेक्ट आहे तसे लाईन्स वाचलेला आहे, तर त्याची पॉसिबिलिटी 30% असते. म्हणजे 100 मधले 30 प्रश्न हे तुम्ही कुठं ना कुठं वाचलेले, डायरेक्ट वाचलेले असतील. तर 70 प्रश्न हे तुम्हाला त्याचं माहिती आहे पण तो डायरेक्ट प्रश्न आहे, त्याच्या आजूबाजूचा प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे तुम्हाला तिथे काय करावं लागणार आहे? काही अंदाज बांधावे लागणार आहे. आता हे अंदाज म्हणजे गोळी मारून नाही. म्हणजे प्रश्न वाचला, माझा सगळ्यात नक्की नंबर 2 आहे म्हणून 2 उत्तर मारलो आलो असं नाही करून चालत. मग मला त्याबद्दलची जी माहिती आहे त्या माहितीवरून मी जो काय अंदाज बांधणार आहे त्या प्रश्नाचा, तर त्या अंदाजावरती तुमचं हा जो स्कोर आहे हा ठरणार आहे. पासिंग साठी स्कोर किती लागतो? अप्रॉक्सिमेटली 55 ते 60%.
म्हणजे 30 पैकी एवढे पण काय आपण शार्प नाही आहे की जे वाचलेले आजपर्यंतच्या सोर्स मधले ते सगळ्याचे सगळे तुम्हाला आहे तसे आठवणार आहे. त्यामध्ये किती आठवतील मग तुम्हाला? एक 20 ते 25 आपण अप्पर साईडला पकडू. म्हणजे जर ही परीक्षा पास व्हायची असेल तर तुम्हाला जवळजवळ 30 ते 35% प्रश्न जे आहेत 100 पैकी, तर ते अंदाजाने जे तुम्ही उत्तर लिहिणार आहे ते बरोबर यायला पाहिजे. म्हणजे निम्मे प्रश्न. मग हे कसं? तर त्यासाठी म्हणून त्याचं जे रीडिंग आहे तर ते अशा पद्धतीने तुम्हाला ठेवावं लागेल. 2 प्रकारची पुस्तकं वाचावी लागतील. म्हणजे हे जे बेसिक प्रश्न असतात प्रत्येक विषयाचे ते चुकू नये म्हणून तुम्हाला चांगल्या प्रकारचं जे रीडिंग मटेरियल आहे तर ते वापरावं लागेल. आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला लक्षात येईल की जे सिलेबस आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाणार आहेत, तर ह्या सिलेबस हा त्याही एका फॅकल्टीचा नाही. तुम्ही जर समजा आता इंजिनिअरिंगचं जर ग्रॅज्युएशन केलेलं आहे तर तुम्हाला आर्ट्स मध्ये भूगोल, इतिहास हे तुम्ही 10वी मध्ये सोडून दिलेलं आहे किंवा 12वी मध्ये एखाद्या वेळी सॉफ्टवेअर म्हणून घेतले असतील आणि त्यानंतर तुम्ही ती वाचलेली नाही. म्हणजे मागचे जवळजवळ 4 ते 5 वर्ष तुम्ही ह्याला टच केलेले नाही. बरेच विषय अर्थशास्त्रासारखा विषय आहे ते तुम्ही जर ज्या वेळेला करत असाल 10वी त्यावेळेला तो नसेल ही विषय, नंतर इंट्रोड्यूस झाला असेल आणि असेल तर तुम्हाला त्याचे डिटेल्स आता आठवत नाही. प्रश्न तर त्याच्या बेसिक वरती येणार आहे. जर तो प्रश्न बरोबर यायचा असेल, त्या प्रश्नाचं उत्तर योग्य यायचं असेल तर तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे. नॉलेज हे यूपीएससी जे एक्सपेक्ट करते ते एक्सपर्टी नॉलेज असेल, पण ते एक्सपर्टी नॉलेज समजण्यासाठी म्हणजे समजा आज पेपरमध्ये आर्टिकल आलेला आहे भाव वाढ रोखण्यासाठी आपले जे फायनान्स मिनिस्टर आहेत, अर्थमंत्री आहेत, यांनी जे CRR आहे कॅश रिझर्व्ह रेशो रोख रोखता प्रमाण हे 0.5% वाढवले. आता इथे अर्थशास्त्र माहिती आहे, भाववाढ अंधुक काहीतरी असा टॉपिक होता आहे माहिती आहे. आता हे CRR काय आहे ते पण वाढवलं म्हणतो म्हणजे याचा परिणाम काय कसं कळणार तुम्हाला? तुम्ही तर अर्थशास्त्राचे आत्ता स्टुडंट नाहीये म्हणल्यानंतर तुम्हाला मग कुणीतरी सांगावं लागेल की भाववाढ काय आहे, भाववाढीवरती परिणाम करणारे घटक कुठले कुठले असतात. मग हे जे सगळी ज्ञान आहे हे अर्थशास्त्र या विषयामध्ये त्या विद्यार्थ्यांना हळूहळू दिलं गेलं असणार आहे. बरोबर आहे. आणि ते नंतर काय एक्सपर्टी झालेलं आहे, नॉलेज मोठ्या प्रमाणात मोठ्या पुस्तकात ऑथरच्या पुस्तकात असेल किंवा 12वीच्या पुस्तकात असेल ते आलं असेल. तर तुम्ही जर 12वीचं पुस्तक डायरेक्ट वाचायला पेपर डायरेक्ट वाचायला तर तुम्हाला कळणार नाही. म्हणून तो पेपर व्यवस्थित समजावा म्हणून मग 9वीत अर्थशास्त्र कसं सांगितलं जातं. म्हणजे इथं तुम्हाला कुठल्याही आधाराची गरज लागत नाही. आधार कुठे लागणार आहे? एक्सपर्ट नॉलेज मध्ये लागणार. बेसिक नॉलेज हे तुमचं तुम्ही क्रिस्टल क्लिअर होणं गरजेचं आहे. ते कसं करणार आहे? मग 9वीच्या पुस्तकामध्ये ज्याप्रमाणे अर्थशास्त्र सांगितलेलं आहे ते वाचून घ्यायचं. त्यामध्ये ज्या संकल्पना 9वीच्या मुलांना सांगितले तर तुम्ही आता ग्रॅज्युएट झालेला आहे तुम्हाला निश्चित समजणार. बरोबर. म्हणजे 9वीच्या मुलांना ज्याप्रमाणे अर्थशास्त्र समजावून सांगितलेलं आहे ते जर तुम्ही आत्ता वाचलं तर तुम्हाला ते अतिशय चांगलं समजेल. संकल्पना सगळ्या क्लिअर होतील. 9वीचं समजल्यानंतर 10वीचं वाचणं सोपं जाईल. 10वीचं वाचल्यानंतर 11वी सोपं जाईल. 11वी वाचल्यानंतर 12वी सोपं जाईल. एकूणच 12वी पर्यंत अशी कंडिशन आहे किंवा आपल्या सिलेबसचं डिझायनिंग असं आहे की 12वीची पुस्तकं ही त्या विषयाची सगळी स्किल फ्रेमवर्क जी आहे तर ती कव्हर करतात. म्हणजे त्या विषयाचं सगळं जे बेसिक ज्ञान आहे ते तुमचं सगळं क्लिअर होईल. ऍग्रीड? बरोबर आहे ना? म्हणून मग प्रत्येक विषयाचं असं तुमचं जर बेसिक ज्ञान तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या विषयाचं बेसिक रीडिंग करणं गरजेचं आहे. आता असं सर्वमान्य समजलं जातं की NCERTची जी पुस्तकं आहेत ही काय करतात तर ती चांगल्या प्रकारचं एक सिलेबस फ्रेमवर्क करतात. म्हणून तुम्ही NCERTची 12वी पर्यंतची पुस्तकं प्रत्येक विषयाची वाचावी. म्हणून एक जनरलाइज सोल्युशन दिलं जातं की बेसिक रीडिंग मध्ये तुम्ही 6वी ते 12वी NCERT वाचा. हे जनरलाइज सजेशन आहे.
याचा अर्थ प्रत्येकानं असंच करावं असं नाही. गमतीचा भाग असा आहे, तुम्ही अर्थशास्त्र जर वाचायला गेलं तर सागरचं पुस्तक नाही अर्थशास्त्राचं, एनसीईआरटीचं डायरेक्ट 9वीच आहे. तुम्ही म्हणाल सर मी काय गंमतच केली तुम्ही आमची 6वी ते 12वी सांगितलं. ते जनरल आहे, ते प्रत्येक विषयाप्रमाणे बदलेल, तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे सुद्धा सजेशन्स बदलतील. जर तुमचा भूगोल चांगला आहे, जर तुमचा इतिहास चांगला आहे, कारण तो शेवटी विषय काय होणार आहे, थोडं पहिल्यांदा बेसिक फ्रेमवर्क, त्याच्यामध्ये अजून ऍडिशन, त्याच्यामध्ये अजून ऍडिशन, त्याच्यामध्ये अजून ऍडिशन करून 11वी 12वीचा सिलेबस तयार केलेला आहे. जर तुम्हाला 11वी 12वीची पुस्तकं समजत असतील त्या विषयाची, तर तुम्ही खालचे पुस्तकं वाचली नाही तरी चालतात, असं एक बेसिक अजून एक सजेशन दिलं जातं. म्हणजे जर तुमचा भूगोल चांगला आहे, जिओग्राफी चांगला आहे आणि तुम्हाला 11वी 12वीची जिओग्राफीची पुस्तकं व्यवस्थित समजतात, तर त्यावेळेला तुम्ही जिओग्राफीची लोअर स्टँडर्डची पुस्तकं नाही वाचली तरी चालतील. जर ती तुम्हाला अवघड जात आहे, समजणं किचकट वाटतं, तर तुम्ही 6वी पासून स्टार्ट करा. अदरवाईज डायरेक्ट 11वी 12वी वाचा. क्लिअर? त्याचप्रमाणे अर्थशास्त्राचा जर पाठ बघितला तर अर्थशास्त्रामध्ये यूपीएससी ज्या प्रकारचे प्रश्न विचारते, तर त्यामध्ये 12वीला 2 प्रकारचे पुस्तक आहेत, मॅक्रो आणि मायक्रो. तर त्यामधलं मॅक्रो इकॉनॉमिक्स जे पुस्तक आहे तर ते फक्त वाचावं, मॅक्रो इकॉनॉमिक्स नाही वाचलं तर चालतं. असे काही स्पेसिफिक सजेशन्स आहेत. इतिहासाच्या मध्ये जर बघितलं तर इतिहासामध्ये बरीच जी एनसीईआरटीचं नवीन सिलेबस प्रमाणे त्यांनी तयार केलेली आहे, त्यामध्ये कसं त्यांनी एक पिरियड घेतलेला आहे. त्या पिरियड मध्ये वर्ल्ड कसं होतं, इंडिया कसं होतं, नेबरिंग कंट्रीज कशा होत्या, असं सगळा कॅनव्हास दिलेला आहे. अशा वेळेला आपल्याला भारताचाच इतिहास जर बघायचा आहे तर तो एकदम व्यवस्थित समजत नाही. तो इतिहास अगोदरची जी ओल्ड एनसीईआरटी म्हणून समजली जातात, सांगितली जातात, तर त्यामध्ये एकदम क्रोनॉलॉजिकली व्यवस्थित दिलेला आहे. म्हणून इतिहासामध्ये सजेशन दिलं जातं की ओल्ड एनसीईआरटी वाचा. क्लिअर? तर अशा प्रकारे तुम्हाला बेसिक रीडिंग साठी एनसीईआरटी वाचायचे आहेत आणि स्पेशलाइज प्रत्येक विषयावाईज रीडिंग करायचं आहे. मग आता हे स्पेशल विषयावाईज रीडिंग अजून सर आम्हाला माहितीच नाही की नेमके विषय काय आहे. मग इथं म्हणजे ही जी परीक्षा ज्या वेळेला तुम्ही प्रिपरेशन करायला सुरुवात करता, त्यावेळेला परत एकदा तुम्हाला गरज वाटते की ही नेमकी परीक्षेमध्ये जे प्रश्न विचारले जातात त्याचा सिलेबस नेमका काय आहे हा समजून घ्यायला पाहिजे सर. त्याशिवाय आपल्याला परीक्षा व्यवस्थित समजून घेता येणार नाही. म्हणून तुम्हाला या नोटिफिकेशन मध्ये दिलेले जे परीक्षेचे 3 टप्पे आहेत तर ते व्यवस्थित माहिती पाहिजे. म्हणून आपण त्या टप्प्यांचा व्यवस्थित समजून घ्यायचा प्रयत्न करू. तर यामध्ये तुम्हाला जर आयएएस व्हायचं असेल तर तुम्हाला 3 टप्प्यामध्ये परीक्षा द्यावी लागते अशी ही नोटिफिकेशन सांगते. त्यामधला पहिला टप्पा जो आहे हा प्रिलिमिनरी किंवा पूर्व परीक्षेचा टप्पा असं म्हटलं जातं. परीक्षा 400 गुणांची घेतली जाते. 2 पेपर 200 मार्काचे. परीक्षा ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार. एक प्रश्न दिलेला आहे, 4 पर्याय दिलेले आहेत, तुम्हाला एक त्यातला सिलेक्ट करायचा आहे अशा प्रकारची. पण नकारात्मक गुण पद्धती निगेटिव्ह मार्किंग असणार. म्हणजे काय असतं हे, तर निगेटिव्ह मार्किंग मध्ये प्रिन्सिपल आहे जे 3-1 असा आहे. 3 चुकले तर 1 मार्काची पेनल्टी. म्हणजे जर तुम्ही 4 प्रश्न सोडवले असतील 1 2 3 4 त्यापैकी तुमचा 1 बरोबर आणि 3 चूक, तर नॉर्मल जी मार्किंग सिस्टीम आहे त्यामध्ये तुम्हाला 1 मार्क मिळणार. पण ही नकारात्मक गुण पद्धतीमध्ये 3-1 प्रिन्सिपल प्रमाणे तुमचं काय होणार, इथं 1 आणि ह्या 3 चुकल्याबद्दल -1 म्हणजे असे तुम्हाला 0 गुण मिळणार. तर अशी ही जी सिस्टीम आहे ही पूर्व परीक्षेमध्ये लागू आहे. यामध्ये पहिला जो पेपर आहे याला जनरल स्टडीज असं म्हटलेलं आहे. आपण बघितलं जनरल स्टडीज आणि जनरल नॉलेज मध्ये फरक आहे. जनरल नॉलेज म्हणजे एव्हरीथिंग अंडर सन कॅन बी आस्क्ड, कोणतीही गोष्ट तुम्हाला विचारली जाऊ शकते. जनरल स्टडीज मध्ये व्हाय इट इज कॉल्ड ॲज स्टडीज, सिलेबस हा जनरल सगळ्या विषयांना धरून आहे म्हणून त्याला जनरल हा शब्द वापरलेला आहे. तर स्टडीज म्हणजे त्याचा सिलेबस दिलेला आहे
तो सिलेबस तुम्ही अभ्यास करायचा आहे, त्या अभ्यासावरती प्रश्न विचारले जाणार आहेत. म्हणून याला जनरल स्टडीज असं म्हटलं गेलं आहे. लक्षात आलं? जनरल नॉलेजला कुठलीही सिलेबसची बॉर्डर नाही, काहीही विचारलं जाईल. तर जनरल स्टडीज मध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल? सिलेबस दिलेला असेल. जर तुम्ही पूर्व परीक्षेचा जे तुमच्या हातात बुकलेट आहे घरी जाऊन बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्व परीक्षेच्या सिलेबस मध्ये दोन प्रकारचे सिलेबस, एक जनरल स्टडीजचा सिलेबस आणि दुसरा सीसॅट सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट. असे दोन पेपर 200 मार्काचे तुम्हाला असणार आहेत. दोन्हीलाही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम आहे. दोन्हीमध्ये मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असणार आहेत. पण तुमचा जो सीसॅटचा पेपर आहे हा क्वालिफाईड पेपर आहे. 33% मार्क मिळाले म्हणजे 66.66 मार्क मिळाले तुम्हाला तर तुम्ही तो पेपर पास. तिथून पुढे तुम्हाला जरी 100 मार्क मिळाले किंवा 200 पैकी 180 मार्क मिळाले तर त्याचा तुम्हाला ऍडेड ऍडव्हान्टेज नाही, तुम्ही पास असणार. तुम्ही तो पेपर पास असाल तर तुमचे पेपर 1 चे मार्क म्हणजे जीएस चे मार्क ग्राह्य पकडले जाणार. म्हणजे जे तुमचं मेरिट लागणार ते मेरिट हे जीएस च्या पेपरनं लागणार. एवढी एक गोष्ट क्लिअर झाली? काय शंका आहे यामध्ये? तुम्ही जर 66.66 मार्क मिळाले तुम्हाला या पेपर मध्ये सीसॅटच्या तर तुम्ही तो पेपर पास. मग तुम्हाला जीएसच्या पेपरच्या मार्कांवरच्या आधारे मेरिट मध्ये जर तुम्ही आला तर तुम्हाला मुख्य परीक्षेचा चान्स दिला जातो. ठीक आहे. आता हे जीएस मध्ये प्रश्न कुठले कुठले विचारले जातात तर 7 हेडिंग्स दिलेले आहेत. 7 हेडिंग्स. हिस्ट्री इतिहास, जिओग्राफी हिस्ट्री इतिहास, जिओग्राफी भूगोल, पॉलिटी राज्यशास्त्र राज्यव्यवस्था, इकॉनॉमिक्स अर्थशास्त्र, सायन्स विज्ञान, एन्व्हायरमेंटल सायन्स पर्यावरण शास्त्र, करंट अफेअर्स चालू करा. 1 2 3 4 5 6 7 अशा 7 हेडिंग वरती 100 प्रश्न विचारले जातात. म्हणजे इथं 100 प्रश्न प्रत्येकी 2 गुण 200 मार्क. सीसॅट मध्ये म्हणजे तुम्ही जे बुद्धिमापन चाचणी अशा हेडिंग खाली पहिले जे प्रश्न बऱ्याच वेळेला तुम्ही स्पर्धा परीक्षा किंवा 4थी नंतरची स्कॉलरशिप 7वी नंतरची स्कॉलरशिप दिली असेल तर त्यावेळेला तिचे स्वरूप होतं तर त्यामध्ये थोडासा बदल असतो. अजून भरपूर वेगवेगळे आयन एकत्र केलेले अशी ही परीक्षा आहे तर तिला सीसॅट म्हटलं जातं. 80 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला 2.5 गुण. निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम यामध्ये सुद्धा आहे. म्हणजे 80 प्रश्न प्रत्येकाला 2.5 गुण अशा प्रकारे हे 200. तुम्हाला माहिती आहे की याची क्वालिफाईड लाईन जी आहे 66.66 मार्क्स पर्सेंटेज वाईज 33% एवढे मार्क पडायलाच पाहिजे तुम्हाला. त्यामध्ये प्रश्न कसे विचारणार आहे? कॉम्प्रिहेन्शन रीडिंग उतार्यावरचे प्रश्न. उतारा दिला असेल खाली प्रश्न दिले असतील तर ते प्रश्नांची उत्तरं तुम्हाला 4 पर्याय दिले असतील त्यापैकी निवडायचं. जनरल मेंटल ॲबिलिटी सामान्य बुद्धिमापन चाचणी. मग त्यामध्ये रेल्वेचं गणित आहे. एका हौदामध्ये एक नळ पाणी टाकतो एक नळ पाणी काढतो. त्या दोन्ही नळांच्या पाण्याचं स्पीड दिलं असेल तर हौद किती वेळात भरेल. एक प्लॅटफॉर्म आहे त्याची लांबी एवढी आहे रेल्वेचं स्पीड एवढा आहे तर तो प्लॅटफॉर्म रेल्वे किती वेळामध्ये पास करेल. या सारखी गणित. रिझनिंग मध्ये तुम्हाला आकृत्या दिलेल्या आहेत वेगवेगळ्या. पहिल्या आकृतीमध्ये थोडा बदल करून दुसरी आकृती, तिसऱ्या आकृतीचा बदल, तिसरी आकृती, चौथी आकृती थोडा बदल, पाचवी आकृती काय असेल. 4 आकृती दिलेल्या आहेत त्यापैकी ऑड आकृती कोणती. लोक अशा बसलेले आहेत टेबलवरती तर कुणाच्या समोर कोण असेल अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असतील. अजून एक वेगळा आयाम यामध्ये ऍड केले गेलेला आहे तो म्हणजे डिसिजन मेकिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग. तुमची निर्णय क्षमता
तुमची जे काही समस्या आहे त्याचं निराकरण करण्याची वृत्ती कशा प्रकारची आहे, तुमची ती ॲबिलिटी आहे का, हे सुद्धा चेक केलं जातं। उदाहरणार्थ तुम्ही कोणता तरी इंटरव्ह्यू द्यायला चाललेले आहात, तुमच्याकडे 5 मिनिटं शिल्लक आहेत, म्हणजे तुमचा टाइम क्रंच आहे आणि रस्त्यावरती काय झालेला ऍक्सिडेंट झालेला आहे, ते तुम्ही बघितला तर तुम्ही खालीलपैकी कोणती गोष्ट कराल, इथे तुमची निर्णय क्षमता चेक केली जाईल। म्हणजे तुम्हाला अशा क्रंच मध्ये ठेवलेला आहे, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला जाता येणार नाही, तर तुम्हाला तिथे थांबता येणार नाही, अशा वेळेला तुम्ही कसं डोकं वापरता। जर तुम्ही एसपी म्हणून अपॉइंटमेंट केलेली आहे तुमची आणि मॉब तुमच्यावरती चालून येत आहे, तर तुम्ही खालीलपैकी कोणता पहिला निर्णय घ्याल, गोळीबार कराल त्यांच्यावरती का अजून भरपूर प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला मार्ग विचारले असतील तर त्यापैकी कोणता मार्ग तुम्ही निवडाल। अशा प्रकारचं तुम्हाला प्रश्न विचारलेला असेल, ज्यामध्ये तुमचे मॅनेजरियल स्किल्स, तुमची ॲबिलिटी टू टेक डिसिजन्स हे चेक केली जाणार आहे आणि याद्वारे तुम्हाला हा जो पेपर आहे हा क्वालिफाय करावा लागणार आहे। त्यामध्ये जर ह्या पेपरमध्ये आता ह्या वेळेचं जर मेरिट बघितलं, यूपीएससी सगळी परीक्षा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फायनल रिझल्ट लागल्यानंतर मेरिट देते, ट्रान्सपरन्सी आहे इथे। तिने सांगितलं की 105 हे मेरिट लागलेलं आहे, म्हणजे 105 हा 200 पैकी जर तुम्हाला 105 मार्क म्हणजे त्यामध्ये इन्क्लूड आता की तुम्ही हा पेपर पहिल्यांदा क्वालिफाय केलेला असायला पाहिजे, त्यामध्ये 66 च्या वरती मार्क आणि यामध्ये 105 च्या वरती मार्क असेल तर तुम्ही काय झाला, उत्तीर्ण झाला, पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही प्रवेश केला, म्हणजे तुम्ही परीक्षेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आता आलेला आहात। तुम्ही हा जो टप्पा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये प्रवेश दिला जातो, त्याला मेन्स किंवा मुख्य परीक्षा असं संबोधलं जातं। मुख्य परीक्षेमध्ये एकूण तुम्हाला 9 पेपर लिहावे लागतात, लेखी परीक्षा आहे। आता बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांनी ऐकलं असेल सर आम्ही तर ऐकलं ते ऑब्जेक्टिव्ह झालेले आहे, तुम्ही सांगता लेखी झाली, कन्फ्युजन हे आहे। एमपीएससी ची जी परीक्षा आहे ती आता ऑब्जेक्टिव्ह झालेली आहे, यूपीएससी ची जी परीक्षा आहे, आयएएस साठी जी परीक्षा आहे ही अजूनही लेखी परीक्षा आहे। त्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकूण 9 पेपर लिहावे लागणार आहेत, पैकी 2 पेपर हे भाषेचे आहेत, म्हणजे जर तुम्ही सगळे मराठी भाषिक असाल तर रिजनल लँग्वेज म्हणून तुम्ही मराठी लिहा, मराठीचा एक पेपर लिहावा लागेल आणि इंग्लिशचा एक पेपर, म्हणजे कंपल्सरी इंग्लिश आणि एक कोणतीही रिजनल लँग्वेज प्रादेशिक भाषा याचे 2 पेपर लिहावे लागतील। युजुअली महाराष्ट्रीयन मुलं ह्या परीक्षेचा अभ्यास करत नाहीत, कारण आपल्या इथं बेसिक जे भाषेचं ज्ञान आहे हे चांगले मुलांचं असतं, त्यामुळे ती क्वालिफाय होतात, कारण क्वालिफिकेशन लाईन सुद्धा खूप सोपी आहे। तुम्हाला 300 मार्काचा पेपर असणार आहे, त्यापैकी 25% मार्क मिळवायचे म्हणजे 75 मार्क मिळवायचे। 10वी पास झाला याचा तुम्ही 33% 35%च्या वरती मार्क मिळवले आहेत, इथं 25% मार्क मिळवणं अवघड आहे का? आणि त्यामध्ये ही पुस्तक वाचून कुठली उत्तर लिहायची असं नाही, भाषांतराचे प्रश्न, उतारावरचे प्रश्न, व्याकरणाचे काही सोपे प्रश्न, निबंध एखादा, त्यामध्ये तुम्हाला 25 मार्क पडतीलच। 25% म्हणजे 75 मार्क 300 पैकी 2 विषयात पडले तर तुम्ही क्वालिफाय, हे पहिल्यांदा पेपर चेक केले जातात, हे जर तुम्ही पास असाल तर मग दुसरे 7 पेपर जे तुम्हाला लिहायचे आहेत तर ते तुम्हाला लिहावे लागतील। आता यामध्ये पहिल्यांदा भाषेचे पेपर, जीएस 4 पेपर लिहायचे आहेत तर ते तुम्हाला 2 म्हणजे ते 2 दिवस, त्याचबरोबर तुम्हाला एसीचा एक पेपर तिसरा दिवस आणि ऑप्शनलचा एक दिवशी, असे 4 दिवशी परीक्षा असणार आहे। जर सुट्ट्यामध्ये आल्या तर ती परीक्षा 5 ते 7 दिवसापर्यंत लांबू शकते। तर अशी 7 दिवस चालणारी ही परीक्षा आहे। सेंटर्स कुठं असतात हा एक मोठा प्रश्न असतो, का भीती वाटते माहिती नाही, अख्ख्या भारतात कुठेही फिरायचं स्वप्न बघणारे तुम्ही, कारण ऑल इंडिया सर्व्हिसेस साठी जाणार आहे ना, तर त्यावेळेस तुमचं पोस्टिंग मध्य प्रदेशमध्ये होऊ शकतं, आंध्र प्रदेशमध्ये होऊ शकतं, मग परीक्षा द्यायला काय बाहेर जायला घाबरायचं। तरी सुद्धा आनंदाची बाब ही तर तुम्ही ठाण्यातली देऊ शकता, प्रिलिम्स आणि सेंटर सुद्धा आहे, ही परीक्षा तुम्ही मुंबई सेंटरवरती देऊ शकता।
म्हणजे जवळचा आहे, जास्त लांब 1 तासाचा प्रवास करून तुम्ही सेंटरवरती पोहोचू शकता असे आहे. इंटरव्ह्यूज मात्र तुम्हाला धोलपूर हाऊसमध्येच द्यावे लागतात आणि ती ग्लोरी समजली जाते. इट इज वन ऑफ द डिग्निफाईड थिंग दॅट यू आर गोइंग फॉर इंटरव्ह्यूज ऑफ UPSC. पास झाल्यानंतर तर तुम्ही डिग्निफाईड पर्सनच बना, रिअली अ ऑफिसर. पण तिथंही इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तुम्हाला रिस्पेक्ट हा दिलाच जातो. इंटरव्ह्यूज हे कॉमन भाषेत वापरला गेलेला शब्द आहे. तिसरा टप्पा पर्सनॅलिटी टेस्ट म्हटला जातो इंटरव्ह्यूज नाही UPSC मध्ये. ठीक आहे. दुसऱ्या टप्प्याबद्दल अजून सखोल माहिती घेऊ आपण. 7 पेपर जे लिहायचे आहेत तर ते आपण 3 कॅटेगरी मध्ये टाकू शकतो. एक आहे एसेची कॅटेगरी. 2 एसेज लिहावे लागणार आहेत तुम्हाला 125 मार्कांसाठी. त्यातला 7 पेपर जे आहेत 7 पेपर्स. ईच पेपर कॅरीज 250 मार्क्स. प्रत्येक पेपर हा 250 मार्कांसाठी. म्हणजे टोटल तुम्हाला मुख्य परीक्षा ही 1750 पैकी मार्कांचे इव्हॅल्युएशन करणारी असते. त्यापैकी एसे 250, कारण हा एकच विषय किंवा एकच पेपर समजला जातो. GS चे 4 पेपर आहेत, त्यामुळे GS 1000 मार्काचं. ऑप्शनल एकच विषय, पण त्याचे पेपर तुम्हाला 2 द्यावे लागणार. असं ऑप्शनल जे आहे हे 500 मार्क, असं तुम्हाला 1750 मार्काची ही परीक्षा द्यायची आहे. मुख्य परीक्षेमध्ये एक पेपर सोडला तर बाकीचे सगळे जे प्रिलिम्स मध्ये पूर्व परीक्षेत तुम्ही वाचता तेच असणार आहे. ठीक आहे. आता एसे समजलं तुम्हाला. 2 एसे लिहायचे आहेत. एका एसे साठी एक प्रश्न असेल, 4 पर्याय. दुसऱ्या एसे साठी दुसरा प्रश्न, 4 पर्याय. एक एसे युजुअली तुम्हाला 1,500 पर्यंत शब्दामध्ये द्यावा लागतो. UPSC तुम्हाला प्रत्येक मार्कासाठी अप्रॉक्सिमेट 15 प्रश्न लिहायला अपेक्षा करते. जिथं मार्क दिलेले आहेत खरं किती शब्दामध्ये द्यावं लिहिले गेलेले नाहीये, तर त्याला 15 नमुन्याच्या तेवढ्या शब्दामध्ये तुमच्याकडून अपेक्षा केली जाते. म्हणजे 10 मार्कासाठी प्रश्न असेल तर युजुअली UPSC म्हणते तुम्ही 150 शब्द लिहा. 150 शब्द म्हणजे तुमचा हा जो A4 साइजचा पेपर असतो तशा प्रकारचंच आन्सर शीट असते. आपण ज्यावेळी तुमचा कोर्स चालू होतो त्यावेळी आयडियल आन्सर शीट देतो, जेणेकरून तुम्हाला त्याचे अंदाज येत जातील. तर हे अशा प्रकारे एवढा जो स्पेस आहे या स्पेस मध्ये, म्हणजे ही जी बॉर्डर दिलेली आहे एवढाच स्पेस तुम्हाला लिहायला मिळतो. तर त्यामध्ये युजुअली तुम्हाला 100 शब्द तुम्ही बसवू शकता. म्हणजे जर एसे लिहायचा असेल तर तुम्हाला असे 7 पेजेस एका एसे साठी 1.5 तासात. नंतरचा राहिलेला 1.5 तास तुम्ही दुसऱ्या एसेला युटिलाइज करायचा. त्याच्यामध्ये तेवढे अप्रॉक्सिमेट 3000 शब्द तुम्हाला एक्सपेक्ट केले जातात ह्या 3 तासामध्ये. ठीक आहे. तो कसा असतो काय असतो आपण नंतर करू, एवढा वेळ आपल्याकडे नाही. हा खूप मोठा विषय आहे. UPSC जर आपल्याला बोलायचं म्हटलं तर 1 दिवस 1 रात्र पुरणार नाही एवढा आहे. तरी पण आपण प्रयत्न करू की हे जो आपल्याकडे 1-1.5 तास आहे यामध्ये त्याची एकदा एक बर्ड्स आय व्ह्यू तरी घेऊ आपण. ठीक आहे. नंतर हे 4 GS पेपर आहेत. त्यामध्ये GS जो फर्स्ट समजला जातो तो हिस्ट्री आणि जिओग्राफीचा आहे. त्यामध्ये अजून सोशल इश्यूज ऍड केलेले असतात. म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी आणि सोशल इश्यूज असा GS पेपर फर्स्ट. GS पेपर सेकंड जो आहे हा पॉलिटी आणि इंटरनॅशनल इश्यूज, आंतरराष्ट्रीय समस्या आणि त्यांचं निराकरण, हा दुसरा GS पेपर असतो. GS 3 आहे हा इकॉनॉमिक्स आणि सायन्स, अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान यांचा असतो. तर लास्ट पेपर चौथा इथिक्स, इंटिग्रिटी अँड ॲप्टिट्यूड नावाचा पेपर असतो. म्हणजे तुम्ही किती मॉरली स्ट्रॉंग आहात, इथिकली किती स्ट्रॉंग आहात हे UPSC अगोदर फक्त इंटरव्ह्यू मध्ये चेक करायची, पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये करायची. आता ते लेखीही करते. त्यामध्ये काही थिअरॉटिकल पार्ट आहे, काही तुम्हाला केस स्टडीज दिलेले आहेत. म्हणजे जसं मी मगाशी सांगितलं तशाच प्रकारच्या आता लेखी लिहायच्या आहेत तुम्हाला. म्हणजे तुम्ही मुलाखतीला चाललेला आहात आणि असा इव्हेंट झाला तर तुम्ही काय कराल, लिहायला लागेल. तुम्ही अधिकारी आहात, तुमच्या सिनियर तुम्हाला इंटरव्ह्यू घ्यायचा, 2 कॅन्डिडेट तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत, त्यापैकी एक एलिजिबल नाही तर सुद्धा तुमच्या सिनियरला फोन करून सांगितलं की त्याला सिलेक्ट कर. अशा वेळेला तुम्ही काय करा,
जास्तीत जास्त थोडीशी तुमची जी बुद्धीचा कस बघणारे, तुमच्या व्यक्तिमत्वाचे आयाम बघणारे असे प्रश्न तुम्हाला दिले असतील, ते तुम्हाला लिहावे लागतील. असा हा चौथा पेपर. असे एकूण 4 पेपर ज्यामध्ये 250 असं 1000 मार्काचं तुमचं इव्हॅल्युएशन होणार. त्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन, युजली जनरल स्टडीज मध्ये जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी आहे ते बघितलं जातं. म्हणजे तुमचं पसरलेलं तुम्ही किती आहात ज्ञानानं ते बघितलं जातं. पण ज्ञानाची खोली तुमची किती आहे हे जर चेक करायचं असेल तर ते एखाद्या विषयामध्ये स्पेसिफिक होऊ शकतं. म्हणून ज्ञानाची खोली बघण्यासाठी तुम्हाला एक ऑप्शनल तिथं लिहावा लागतो. तुम्ही एक ऑप्शनल सिलेक्ट करून त्यामध्ये तुम्ही 2 पेपर लिहायची अपेक्षा तुमच्याकडून केलेली असते 250 गुणांची. तर असा 500 मार्कासाठी तो ऑप्शन. मग ऑप्शनल्स, फेमस ऑप्शनल्स कोणते? ऑप्शनल्स 25 ऑप्शनल्स आहेत. त्यापैकी मी तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन आणि तुमची पर्सनॅलिटी, तुमचा कल यांची सांगड घालून तुम्ही विषय चूज करू शकता. आता यूपीएससी मध्ये फेमस असणाऱ्या विषयांची मी लिस्ट सांगतो. 5 विषय आता सर्वात फेमस समजले जातात. काही वेळेस काही विषय अचानकपणे 1-2 वर्षासाठी फेमस होतात, परत आणि नॉर्मल बनतात. पण हे 5 विषय नॉर्मली कायमच फेमस आहेत. इतिहास, भूगोल, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि सोशलॉजी, समाजशास्त्र. तर हे 5 विषय हे ऑल टाइम फेवरेट सब्जेक्ट्स ऑफ यूपीएससी समजले जातात. त्यामध्ये मुलांची संख्या ही तेवढीच जास्त असते. महाराष्ट्रातून जर बघितलं तर इंजिनियर लोक यांचा कल इतिहास, भूगोल आणि त्याचबरोबर पॉलिटिकल सायन्स या 3 विषयाकडे थोडा जास्त दिसतो. लिस्टमध्येही या विषयांचीच मुलं तुम्हाला पास झालेली दिसतात. ठीक आहे. अशा प्रकारे 1750 मार्काचा दुसरा टप्पा मेन्स. तर तिसरा टप्पा पर्सनॅलिटी टेस्ट. एकूण 275 गुण असा 2 आणि 3 नंबरच्या टप्प्याचे मार्क एकत्र करून तुम्हाला फायनल लिस्ट 2025 पैकी लावली जाते. म्हणजे तुम्हाला हे 7 इथं मी सांगितलेला एक एक्स्ट्रा विषय, पहिल्या पेपर मधला, दुसऱ्या पेपर मधला एक एक्स्ट्रा विषय आणि पूर्ण एक वेगळा पेपर, अशा 3 नवीन बाबी, एससीची 4थी बाब आणि ऑप्शनलची 5वी बाब, अशा 5 बाबी ह्यामध्ये एकत्रित केल्या तर एकूणच यूपीएससीचा कॅनव्हास तुम्हाला मिळतो. कळलं? तर यूपीएससी मध्ये मग किती विषय अभ्यास करायचे आहेत? तर 7 प्लस हे 5 असं किती असणार? 12 नॉर्मल विषय प्लस सीसॅट. तर इतका सगळा तुम्हाला अभ्यास करावा लागतो. मग प्रश्न मनामध्ये पडतो. हे सगळं केलं, स्पेशलाइज रीडिंग. मग तुम्हाला हिस्ट्री, काही स्पेशलाइज पुस्तकं आहेत, अख्खा भारत तीच पुस्तकं वाचतो. तुम्ही म्हणाल की सर थोडंसं दिल्ली घूम के आता हूं, कुछ जादू की छड़ी मिल जाएगी, यूपीएससी क्लियर करवा होगा. असं काही नाही. अख्खा भारत एकच लिस्ट असते ती फॉलो करत असतो. मग काही मुलं पास होतात, काही नाही होत. असं का? कारण त्यात प्रश्नच येणार नाहीयेत ना. आपण बघितलं गुणोत्तर 30-70, 30 प्रश्न तुम्ही वाचणार आहे, 70 प्रश्न तुमचं डोकं चालवायचं आहे ना. ज्यांचं चालतं ते आज, ज्यांचं नाही चालत त्यांनी वाट बघायची. मग प्रॅक्टिस मध्ये वाचनाचं आहेच, पण डोकं पण चालायचं प्रॅक्टिस पाहिजे ना. आणि म्हणून टेस्ट तुमचा गाईड पर्सन, तुम्ही योग्य दिशेने चाललेला आहात का नाही, ह्या गोष्टी यूपीएससी मध्ये अतिशय महत्त्वाच्या ठरतात. वाचायचं आहे तेच जर लिहायचं असेल तर ते तुम्ही कुठेही कुणाजवळही करू शकता. मग चांगला गाईड पर्सन कशासाठी लागतो? तो योग्य दिशा दाखवणारा पाहिजे तुम्हाला. कारण जर दिशा माहिती नाही तर तो तुम्हाला योग्य दिशेला कसा घेऊन जाईल, त्यामध्ये तुम्हाला मार्क कसे मिळवता येतील. आणि म्हणून तोच सिलेबस, तीच पुस्तकं असताना सुद्धा मग योग्य गायडन्स का अपेक्षित केला जातो यूपीएससीला? कारण ते हे आहे, कारण हा जर तसं बघितला तर तो पूर्ण मोठा समुद्र आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हवे असणारे मोती उचलायचे आहे. सगळा समुद्र तुम्ही कवेत घेऊ शकत नाही. आणि मग कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत, कोणत्या नाही, यासाठी तो ट्रेनर महत्वाचा आहे. का बरं ट्रेनर महत्वाचा आहे? कारण तो तुम्हाला पर्सनली ओळखणारा सुद्धा पाहिजे.
भलेही एखादी गोष्ट UPSC मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल, पण जर तुमच्या पर्सनॅलिटीवर ती जमणारच नसेल आणि तुम्हाला त्याच्या मागच लावलं तर ते सगळे प्रयत्न वाया जातील. तर तुमची पर्सनॅलिटी काय आहे, तुम्ही कुठं सगळ्यात जास्त काम चांगलं करू शकता आणि रिटर्न्स मिळू शकतात, तिथं तुम्हाला लावायला पाहिजे. हे खूप गरजेचं असतं. स्पेशलाइज बुकची लिस्ट म्हणजे काय असते, तर मग इतिहासामध्ये ऑल इंडिया जे वाचतो ते पुस्तक लाईक बिपिन चंद्रांचं NCERT आहे. बिपिन चंद्रांचंच इंडियन स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स आहे. स्पेक्ट्रमचं राजू आहे यांचं पुस्तक आहे. ग्रोवर अँड ग्रोवर मॉडर्न इंडिया पुस्तक आहे. आफ्टर इंडिपेंडन्स बिपिन चंद्रांचं पुस्तक आहे. त्याशिवाय दुसरी कुठली लिस्ट नाहीये. काही आहेत पुस्तक, तर ती तुमचा वेळ खाऊ शकत असतात. म्हणून तुम्हाला एका मिनिमम लिस्ट, तशी जी लिस्ट आहे तर ती सगळीकडे सगळ्या जणांना माहिती असते. असं काय तुम्हाला जादू कुठली तरी होणार, रात्री एखादं जसं शिवाजी महाराजांना तलवार मिळाली तर तसं तुम्हाला काही कुठलं तरी एक बुक मिळेल आणि तुम्ही UPSC व्हाल, असं काही इथे जादू नाही. इथं तुम्हाला स्वकष्टानेच हे सगळं मिळवावं लागणार आहे. मिरॅकल्स होणार नाहीये. फक्त तुम्हाला ते कष्ट साध्य आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे इम्पॉसिबल आहे का? अवघड आहे, मान्य आहे. अवघड तर आहेच, कष्टामध्ये साध्य होणार आहे म्हणतात. खरं तुमच्यावर विश्वास ठेवायचा साध्य होईल का? आता जर ते घेणार ना तेवढे व्यक्ती अगोदर सांगतात आम्ही 700 घेणार आहे, तर कोणतरी 700 पास होणार आहेत ना, बरोबर आहे ना? फक्त प्रश्न उरतो मग मी पास होऊ नका. काही महत्वाचे काही विशेष अडचणी आहेत महाराष्ट्रातल्या मुलांना. स्पेसिफिक पहिली अडचण त्याच्यावर आपण पहिल्यांदा बोलू की सर लँग्वेज कोणती, मराठी का इंग्रजी? लँग्वेज ह्या गोष्टीला UPSC न कधीच जास्त महत्त्व दिलेलं नाही. तो तुमचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणत्याही, जर खरंच एक स्पेसिफिक एक लाईन मध्ये उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही कोणत्याही भाषेमध्ये UPSC देऊ शकता. कोणत्याही एकाच भाषेत पेपर लिहिल्यावर पास होतं असं अजिबात नाही. आता तुम्ही म्हणाल सर XYZ ह्या व्यक्तीने मराठीत लिहिलं तो पास झाला. मराठीत त्याला एकट्यानंच नाही, भरपूर जणांनी लिहिलेलं होतं का नाही? एकटाच लिहिला पास झाला असं असतं तर मग मराठीत लिहिल्यावर पास होतो. सर इंग्रजीत लिहिल्यावर होत नाही म्हणजे पास झाले इंग्रजीत लिहून त्यांचं काय? रॅशनल थिंकिंग करा, सदसद विवेक बुद्धीचा वापर करा. मेंदूचा वापर केल्यानंतर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर कळतील ना. आपलं कसं असतं की थोडंसं कमी कष्ट त्यातल्या त्यात मिळालं, कमी कष्ट करावं लागलं तर बरं होईल. मग UPSC नाही, पहिल्यांदा MPSC करू, पोस्ट मिळवू, नंतर UPSC कडे जाऊ, हा पलायन वाद आहे. तुम्ही फेस करावं लागेल. फेस केल्याशिवाय तुम्हाला मोठी जी स्वप्न आहेत ती पूर्ण होणार नाही. त्यांची स्वप्न पूर्ण होणार आहे जे स्वप्न बघणार आणि जे ते स्वप्न पूर्ण व्हायसाठीचं जे प्रयत्न लागेल ते करणार. आता तुम्ही म्हणाले सर भाषणबाजी झाली, उदाहरण सुद्धा देऊ शकतो. काय आहे उदाहरण? सरळ साधं एक गणित आहे की एक चांगलं ग्रॅज्युएशन, आजकाल चांगलं ग्रॅज्युएशन हुशार विद्यार्थी म्हणजे कुठला समजला जातो? इंजिनियर, डॉक्टर, बरोबर? इंजिनियर आहे, डिस्टिंक्शन मिळालं त्याला, पण डिस्टिंक्शन मिळून सुद्धा त्या एज्युकेशन सिस्टीमनं त्याला काय आहे स्वप्न बघायचं धाडस दिलं नाही. बाहेर आला, नोकरी मिळत नाही, मग काय स्पर्धा परीक्षा, नोकरी सेटल, शासकीय नोकरी, स्पर्धा परीक्षा करू. स्पर्धा परीक्षेमध्ये उतरला आणि सगळं अवघड आहे, मला लवकर जमणार नाही, लवकर नोकरी पाहिजे आहे, PSI ची करू. PSI चे प्रयत्न सुरू केल्यानंतर काय आलं, सगळेजणच आहेत. BA झालेला पण वाटतं मी PSI सहज साध्य होऊ शकतो. 35% वाला सुद्धा जो कष्ट करतो, कारण ते फिजिकल सुद्धा आहे. तुम्ही ग्रेड मध्ये जसं खाली जात असते स्पर्धा वाढत जाते. आजकाल आपण बघतो की कॉन्स्टेबलच्या भरतीला सुद्धा MBA झालेली, डॉक्टर झालेली मुलं आहेत. तसंच हे मुलगा जो इंजिनिअरिंग करतो, डिस्टिंक्शन मिळवतो, स्वप्न बघतो PSI व्हायचं, प्रयत्न पण करतो, पण ते नकारात्मक असल्यामुळे पहिल्यांदा काय आहे तर PSI टार्गेट केलं, दुसरी परीक्षा टार्गेट नाही केलं.
2 वर्ष 3 वर्ष निकराची झुंज दिली, पास झाला, एकदाचे स्टार लागले, ट्रेनिंगला गेला, परत आला, आता ऑफिस जॉईन करायला चाललेला आहे. त्याच वेळेला दुसरी एक स्टोरी आहे की ज्याचा हिरो 10वीत नापास झाला, 12वीत नापास झाला, पण ठरवलं नाही झालं तर IPSच होईल, सायन्स मध्येच ग्रॅज्युएशन करेन. त्यानंतर त्यांना 12वी नंतर पुण्यात चांगल्या संस्थेत ऍडमिशन घेतलं, डिग्री पूर्ण केली, डिस्टिंक्शन मध्ये नसेल पण पूर्ण केली डिग्री. त्यानंतर स्वप्न बघितलं की मी IPSच होईल. त्यानंही 2 वर्ष कष्ट घेतले आणि त्याच्या खांद्यावरती IPS लागलं, ते पण महाराष्ट्र केडर. तोही ट्रेनिंगला त्याच वेळेला गेला, तोही त्याच ऑफिसला जॉईन झाला आणि इंजिनियर डिस्टिंक्शन वाला जाऊन सलाम करणार आहे 10वी 12वी नापास झालेल्या मुलाला. का? कारण त्यानं ते केलं नाही, त्यानं हे केलं तर त्याच्या पदरात हेच पडणार आहे. असं प्रेझेंट मध्ये उदाहरण आहे. म्हणजे जर तुम्ही रायगड SP अनिल पारसकरांचं नाव जर ऐकलं असेल, 10वी 12वी फेल, BSc फिजिक्स ग्रॅज्युएशन आहे आणि त्यानंतर 242 रँक, 3rd अटेम्प्ट, IPS महाराष्ट्र केडर. काय फरक आहे त्या दुसऱ्या विद्यार्थी जे आता बरेच जण आपल्या ओळखीचे असतील की जे ग्रॅज्युएशन चांगला आहे आणि रायगड पोलीस मध्ये आता PSI म्हणून काम करतात, आणि तो व्यक्ती स्वप्नच बघितलं नाही, प्रयत्न केले नाही. आता तुम्ही म्हणाल की सर प्रत्येकाचं असं पूर्ण होतच का, म्हणून काय बघायचं नाही, म्हणून प्रयत्नच करायचे नाहीत असं कुठे आहे? प्रयत्न करा चांगल्या गोष्टींसाठी. तुम्ही सगळ्या स्पर्धेला ओपन राहा, तयार राहा. तो काय म्हणतो तो प्रॅक्टिकल निर्णय असेल, पण तुम्ही जर ते केलंच नाही, म्हणजे जर ज्यावेळेला तुम्ही PSIचा अभ्यास करायला सुरुवात कराल त्यावेळेला तुम्ही द्याल का IPS ची परीक्षा? भले तुम्ही IPS ची तयारी करत असाल तर तुम्ही MPSC ची ही परीक्षा द्या, तुम्ही बाकीच्या सगळ्या परीक्षा द्या. आता तो प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल निर्णय असतो की त्यांना दुसऱ्या परीक्षा द्यायच्या की नाही ते, पण तो बाकीच्या सगळ्या परीक्षा द्यायचं धाडस त्याच्यामध्ये असतं. पण जर तुम्ही तयारीच कुचकामी केली, स्वप्नच छोटी बघितली, तर तुम्ही मात्र वरच्या परीक्षा देत नाही. अशी पण काही उदाहरणं आहेत की त्यांना आयुष्याच्या खूप लेट समजलं की अरे मी दुसरंही काही होऊ शकलो असतो, ते पण परिस्थितीमुळे, आणि ती मुलंही पास झालेली आहेत. सोमनाथ वजाळे युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये PSI ची परीक्षेची तयारी करत होता, PSI झाला, पण जॉईनिंगच्या वेळेला कोर्ट मॅटर झालं आणि 2 ते 3 वर्ष काय जॉईनिंग येण्याची शक्यता नव्हती. मग उगाच नुसते डबे खाऊन बसण्यापेक्षा थोडंसं आता आपण UPSC ची तयारी करायला सुरुवात करू असं त्यानं ठरवलं. सकारात्मकपणे त्या वेळेला त्यानं प्रयत्न केले आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये IRS पण मिळालं त्याला. जर त्यानं ते स्वप्न बघितलं नसतं, त्याचं धाडस केलं नसतं, ते पण त्याला ते परिस्थितीमुळे झालं, तर ते परिस्थितीचे आभार की आपल्या महाराष्ट्राला एक चांगला अधिकारी मिळाला. हे असं आहे, हे लोकांच्या बाबतीत घडलेलं आहे, हे तुमच्याही बाबतीत घडू शकतं. त्यामुळे जर प्रयत्न करायचे असतील तर ते प्रयत्न हे मोठ्या परीक्षांसाठी, चांगल्या अधिकार पदांसाठीच करायला पाहिजे, ह्या मताचा मी आहे. आणि प्रयत्न केल्यानंतर यश हे मिळतच. माझे सर मला कायमच एक वाक्य सांगायचे, ते खूपच स्पर्धा परीक्षांसाठी लागू आहे की माझ्या मना बंद गड इथे यश लय रगड. म्हणजे जर तुम्ही मन काही 2 ते 3 वर्ष जर दगड बनवून ठेवलं तर ते यशामध्ये कन्वर्ट होतं. पियुष साळुंके 65 रँक आहे ह्या वेळची. फाउंडेशन कोर्स 3 इयर्स केलेला मुलगा, तर तो सांगतो की मला जे स्वामी विवेकानंद सांगतात तर ती एक गोष्ट खूप पटली होती आणि ती मी ठरवून त्या प्रकारे कार्य केलं होतं. त्याच्यामध्ये तुम्ही जे स्वप्न बघता ते जर साकार करायचं असेल तुम्हाला, तर तुम्ही त्यासाठी 3 वर्ष तुमचं सगळं देह भान हरपून तुम्ही पूर्ण वेळ त्यासाठी कार्य करा, यश तुम्हाला मिळतच. पण देह भान हरपून त्याचप्रमाणे मोबाईल, व्हॉट्सअप, फेसबुक हरपून सुद्धा
कार्य करावं लागेल. सगळ्यात मोठे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, त्याला आठवण झाली मोबाईलचे त्याचे. तर दॅट मच वी आर अडिक्टेड टू दी टेक्नॉलॉजीज. आपण बघतो जे खूप लवकर यशस्वी झालेली मुलं आहेत तर त्यांच्या याच प्रकारच्या स्टोरीज आहेत. मग तो पीयूष साळुंखे असेल, व्ही साईपर्यंत असेल, हे डू नॉट हॅव हिज फेसबुक अकाउंट. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये IPS 196 रँक आहे. त्याचा म्हणजे फेसबुकचा अकाउंट नाही. इवन म्हणजे अन्सारच्या बाबतीत ही अन्सार स्मार्टफोन यूज करत नव्हता. ज्यावेळेला त्याला गरज लागेल त्यावेळेला तो इंटरनेटवरती जाऊन ती इन्फॉर्मेशन मिळवत होता. कारण त्याचा अर्थ असा नाही आहे की तो मॅनेज करू शकत नव्हता. आजकाल आपल्याला जरी 2 वेळचं जेवण नाही मिळालं तरी वी कॅन मॅनेज स्मार्टफोन. फर्स्ट प्रायोरिटी वाईज काय असतं त्यामुळे ते मॅनेज करतो, ड्रेस नंतर घेऊ वाटायचं. पण ते म्हणजे त्यांना फीज भरायसाठी एवढा स्ट्रगल केला होता तर स्मार्टफोनसाठी हे करू शकला असता तो. पण त्याला माहिती होतं हे डिस्ट्रक्शन असेल माझ्या ध्येयामधलं, करिअरमधलं, तर त्यानं त्याच्यावरती मात केली. त्याचं जे काही अट्रॅक्शन आहे त्याच्यावरती. तर असंच म्हणजे तुम्हाला ध्येय मिळवण्यासाठी जर काही डिस्ट्रक्शन्स येत असतील तर त्यावरती तुम्हाला मात करावी लागेल. आणि ह्या प्रकारे जर स्ट्रक्चर्ड अभ्यास केला, टप्प्यामध्ये अभ्यास केला, फर्स्ट, सेकंड, थर्ड टप्पा म्हणजे स्किल्स असतो की तुम्हाला बघितला म्हणजे 30% अभ्यास आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्हाला तो कन्वर्ट करावा लागणार आहे 70% मग तुम्हाला 100% परीक्षा देता येईल. तो म्हणजे काय आहे तर त्या प्रत्येक परीक्षेचे स्किल्स तुम्हाला मिळायला पाहिजे. प्रिलिम्स मध्ये 4 पैकी 1 पर्याय कसा निवडायचा हे स्किल जे आहे तर त्याचं प्रॅक्टिस करावं लागेल. नंबर ऑफ क्वेश्चन सोडवावे लागतील. त्यामध्ये एक प्रश्न विचारलेला आहे त्याची दिशा कोणती पाहिजे, नेमका प्रश्न काय विचारलेला आहे, नाहीतर विचारलेला आहे पत्ता कोल्हापूरचा आहे तुम्ही सांगताय पत्ता नाशिकचा, असं जर झालं तर तुम्हाला कोण मार्क देईल का? नाही. म्हणजे तो पत्ता व्यवस्थित आपल्याला कळतोय का, तो लिहू शकतोय का, आपण तो समजतोय का समोरच्याला, नाहीतर आपल्याला आपण लिहितोय आपल्याला वाटतं व्यवस्थित पोहोचेल तो, पण तो त्याच्यातून कुठंच जात नाही, तिथेच थांबतो. असं जर असेल तेही चुकीचं आहे. मग ते तुम्हाला चेक करावं लागेल, सिनियर्स कडून चेक करून घ्यावं लागेल. त्याच्या n नंबर ऑफ टाइम्स रंगीत तालमी कराव्या लागतील तुम्हाला. आणि त्या तालमी आपण आपल्या कोर्समध्येच करून घेतो. उदाहरणार्थ प्रिलिम्सच्या 25 टेस्ट होतात आपल्याकडे. 1,400 मुलं बसून टेस्ट देतात सगळे क्लासचे. म्हणजे बऱ्याच वेळेला हे पिक्चर बघायला मिळत नाही मुंबईमध्ये, ते इथं तुम्ही बघा. म्हणजे लास्ट टेस्ट आपली कालच संपली, 1,400 मुलं प्रेझेंट होती, डिस्कशन नंतर फीडबॅक्स. तर असं तुम्ही आता ते 3 जूनला परीक्षा देतील, ठीक आहे. त्याच्या अगोदर त्यांनी 25 वेळा ती परीक्षा दिलेली आहे, आता रिव्हिजन करतील आणि मग नंतर 1 महिन्यानंतर परीक्षा देतील, तर निश्चितच फरक. त्याचबरोबर त्यांची ती परीक्षा झाल्या मुख्य परीक्षेसाठीची तयारी करून घेतली जाईल, लेखी परीक्षा घेतली जाईल त्यांची, ते चेक केलं जाईल. तसंच इंटरव्ह्यूची ही तयारी करून घेतली जाईल. असं पहिल्यांदा खूप घाम गाळावा लागतो इथं क्लासरूम मध्ये, तर तिथे घाम फुटत नाही, बरोबर आहे ना? नाहीतर तिथं घाम फुटायचा तो जर टाळायचा असेल तर तुम्हाला अगोदर क्लासरूम मध्ये घाम गाळावा लागेल. आणि तो आपण त्या प्रकारे तयारी करून घेतो, म्हणून इथं रिझल्ट मध्ये कन्व्हर्जन चांगलं दिसतं. ठीक आहे. अशा प्रकारे ही परीक्षा आहे. या प्रकारे तुम्हाला ॲटिट्यूडनं तुम्हाला या परीक्षेचा अभ्यास करावा लागेल. सकारात्मक दृष्टिकोन, चिकाटी, जिद्द याच्या आधारे तुम्ही कष्ट सगळ्यात महत्वाची, सगळ्यात हार्डवर्क याला पर्याय नाही, ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे. हार्डवर्क तर आहेच, प्लस स्मार्ट वर्क पाहिजे आहे. नाहीतर फक्त स्मार्ट वर्क न सुद्धा हे काम होणार नाहीये. जेवढी सर्टन लेवल ऑफ हार्डवर्क गरजेचं आहे तर तेवढं तुम्हाला करावंच लागणार आहे. तर ह्या परीक्षा अतिशय सोप्या आहेत आणि तुम्ही लवकरात लवकर पास होऊ शकता. इव्हन पहिल्या प्रयत्नात पास झालेल्या मुलांची उदाहरणं आपल्या समोर आहेत, दरवर्षी असतात. तुम्हीही तुमची स्टोरी सांगायला उद्या इथे येऊ शकता. यासाठी तुम्हाला आता ते प्रयत्न सकारात्मकपणे तसे करावे लागतील. मी होऊ शकतो का, हा एक अजून एक महत्वाचा प्रश्न आहे.
तर तुम्ही सांगा तुमच्याकडे काय गुण आहेत, अवगुण आहेत. मी त्या प्रकारचं उदाहरण देऊ शकतो तुम्हाला की ह्या गुणाने अवगुण असलेला विद्यार्थी पास झालेला आहे. तर तुम्ही त्याच्यापेक्षा वर्स्ट कंडिशन असणारे व्यक्तींनी आपल्या त्या गुणांवरती विजय, अवगुणांवरती विजय मिळवून गुणांच्या आधारे परीक्षा पास केलेली आहे. त्यामुळं प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला हा अधिकार आहे. असं आत्ताच तुम्ही ठरवू नका की मी होऊ शकतो का नाही. त्याचं उत्तर एकच आहे, तुम्ही होऊ शकता. तुम्हाला तसे सकारात्मक प्रयत्नच करावे लागतात. माझा अकॅडमिक असा आहे, माझी सवय अशी आहे, काहीही फरक नाही पडत. एक चौकट दिलेली आहे UPSCनं, या परीक्षेची, ह्या परीक्षेची, ह्या परीक्षेची, त्यातून पास व्हायचं आहे आणि तुम्हाला पद मिळवायचे आहे. दुसरा विचार नाही. नाहीतर मी अगोदर पर्सनॅलिटी डेव्हलप करून घेतो आणि मग अधिकारी होतो असं नाही. पॅरलल प्रोसेस आहे. पर्सनॅलिटी म्हणजे ते काय खाली गरिबांना जाता जाता पैसे वाटत जाईल, खाऊ देत जाईल, लगेच वेल गुड अधिकारी झालो असं त्यांना होत नाही. हे त्यासाठी इथं क्लासरूम मध्ये बसूनच अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासाची परीक्षा आहे. ॲटिट्यूड्स वगैरे तर तुमचे करेक्ट होत जाणारच आहे. अभ्यासाची पद्धतीच तशी असणार आहे. तुम्ही इनपुट घेताना, वाचन करतानाच तसं करणार आहे. पुस्तक तुमची तशी आहे की जी तुम्हाला ती समाजाच्या त्या प्रश्नांची, त्या समस्यांची जाणीव करून देईल आणि त्याच्यातून सोल्युशन चांगले प्रॅक्टिकल कसे असतील तर ते तुम्हाला सांगेल. तेच मटेरियल तुम्ही ह्या परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये वाचणार आहे आणि त्यामधून जे तुमची व्यक्तिमत्व घडेल तीच पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आहे. क्लिअर? त्यासाठी असं स्पेशल जाऊन कुठं पूर आला तिथं जाऊन मदत केली, कुठं हे झालं आणि अभ्यास नाही केला. बऱ्याच वेळेला मी बघितलंय बऱ्याच मुलांना की परीक्षा आली जूनमध्ये आणि हा चालला स्टॅकिंग कुठं, तर सर ते तिकडे दुष्काळ आहे, मी पाणी ह्याला चालू मदत करायला. आणि तुझा अभ्यास कोण करणार? दुसरे करतील तर दुसरे पास होतील, असंच होईल. असं काय तू जाऊन तिथं श्रमदान केलंस म्हणून UPSC वरती विमानातून फिरून बघतीये कॅन्डिडेट कोण UPSCचे कष्ट करायला गेले, घ्यायला डायरेक्ट IPS करा, IAS करा, असं होणार आहे का? नाही. हे सगळे इथेच चेक होणार आहे. दिस इज द बॅटल फील्ड, नॉट दॅट. इथं करायचं नंतर